नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलेलो आहोत विद्यार्थ्यांसाठी अतिशय बेसिक महत्त्वाचा भाग, ज्यामध्ये परिमाणे आणि मापन हा जो काही भाग आहे हा आपल्याला भाग घ्यायचा आहे. बरेच विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना परिमाणावर आधारित असणारी जी काही उदाहरणं आहेत ही सोडवता येत नाहीत आणि पर्यायी त्यांचे प्रश्न काय होतात मग त्यामुळे चुकतात. म्हणून अतिशय बेसिकचा जो काही भाग आहे हा भाग यातून आपल्याला बघायचा आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक प्रकारचे जवळपास 60 प्रश्न यामधून कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर हे 60 प्रश्न जे काही आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. चला तर मग वेळ न घेता आपण ही क्वेश्चन्स जी काही आहेत ती पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघा. ओके, नेक्स्ट पहिला क्वेश्चन बघ. इथं काय सांगितलं, सगळे व्यवस्थित पहा. जवळपास 60 प्रश्न आहेत. सुरुवातीला सोपे सोपे आहेत, असं नाही की सर खूपच सोपे घेतले, पण तुम्ही एकदा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातात. 1 मिनिटं म्हणजेच किती इथं, तर आपल्याला माहिती आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्याला मिनिटाचं आणि सेकंदामध्ये कव्हर करता येत नाही. त्यांना आपला एक पूर्ण व्हिडिओ पण आहे, तो पण तुम्हाला पाहायला मिळेल. बट यामध्ये आपण फक्त जो काही भाग घेतलेला आहे तो परिणामाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, तर आपल्याला माहिती आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंदाचा भाग. ठीक आहे, लिहून घ्या. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. बरं, पुढं 1 तास म्हणजे किती मिनिट, तर 1 तास म्हणजे सुद्धा किती, 60च मिनिटं होतात. ठीक आहे. 24 तास म्हणजे किती दिवस, तर 24 तास म्हणजे 1 दिवस होतो. ठीक आहे, 1 दिवस. चला, ठीक आहे. बघा, हा विद्यार्थ्याकडून आपण करून घेत आहोत. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. पावतास बघा, पावतास म्हणजेच किती, 15 मिनिट. बऱ्याच लोकांना हे शब्दच कळत नाही, म्हणून अशा विद्यार्थ्यांकडून आपण क्लासमध्ये लिहून घेतो. हा प्रत्येक भाग आपण काय करतो त्यातून लिहून घेतो. अर्धा तास म्हणजेच किती, तर अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. पाऊण तास म्हणजेच किती, तर पाऊण तास म्हणजे 45 मिनिट. लक्षात घ्या, जवळपास असे 60 प्रश्न आहेत. ठीक आहे, 7 दिवस बरोबर किती, तर 7 दिवस म्हणजेच 1 आठवडा, असं त्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 30 दिवस म्हणजेच किती, साधारणतः 30 दिवस म्हणजे 1 महिना. 365 म्हणजेच किती, तर 365 म्हणजे 1 वर्ष. ठीक आहे, 10 वर्ष म्हणजे किती, बघा आता इथून पुढे थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 10 वर्ष म्हणजे किती, 1 दशक. अर्धा वर्ष म्हणजे किती, तर अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने. पाव वर्ष म्हणजे किती, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे महिने कळत नाही, पाव वर्ष किती असतं, तर पाव वर्ष म्हणजे किती, 3 महिने. ठीक आहे, 1 वाजून 30 मिनिटं झाले म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, 1:30 वाजले असं म्हणतो. ठीक आहे, किती वाजले म्हणतो आपण त्याला, 1:30 वाजले असं काय करतो आपण त्याला म्हणतो, हे लक्षात ठेवा, 1:30 वाजले. 2 वाजून 30 मिनिटं झाले म्हणजेच किती, त्याला आपण म्हणतो 2:30 वाजणे. किती म्हणतो, 2:30 वाजले असे म्हणतात. 100 म्हणजेच किती, 100 म्हणजे 100 होतात. ठीक आहे, अर्धाशे म्हणजे किती, तर अर्धाशे म्हणजे 50 होतात. अर्धा म्हणजे 50. पावशे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही. पावशे, पावशे म्हणजेच किती, तर पावशे म्हणजे 25 होतात संख्येमध्ये. पाऊणशे म्हणजे किती, तर पाऊणशे म्हणजे 75 होतात. ठीक आहे, सव्वाशे म्हणजे किती, सव्वाशे, सव्वाशे म्हणजे 125 होतात. ठीक आहे, बरं, 150 म्हणजे किती, तर 150 म्हणजे 150 होतात. लक्षात घ्या. 250 म्हणजे किती, तर 250 म्हणजे 250 होतात. ठीक आहे, 350 म्हणजेच किती, 350 म्हणजेच 350 होतात. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथून पुढे वस्तूच्या संदर्भामध्ये चालू झालेली उदाहरणं आहेत. 60 उदाहरणे सगळी पाहून घ्या. अतिशय मजेशीर किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणारे असतील आणि एवढा भाग तुम्ही करून घ्या. आता क्लासमध्ये तर मी हे सगळे विद्यार्थ्यांकडून लिहून घेतोय. लक्षात घ्या, हा जो काही भाग आपण सोडलेला आहे क्लासमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जवळपास हे 60 प्रश्न आहेत यामध्ये. तर ही 60 प्रश्न आपण सोडून घेतो. आता बघा खाली 1 डझन. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी 1 डझन मध्ये किती वस्तू असतात हे माहिती नसतं. मग 1 डझन म्हणजे किती वस्तू, 12 वस्तू किंवा 12 नग म्हणतो आपण. अर्धा डझन म्हणजे किती, 6 वस्तू किंवा किती म्हणतो आपण त्याला, 6 नग असं होतात. ठीक आहे, पाऊण डझन म्हणजे किती, पाव डझन, सॉरी किती, पाव डझन. आता पाव डझन म्हणजे किती, तर 3 वस्तू किंवा 3 नग होतात. ठीक आहे, पाऊण डझन म्हणजेच किती, 9 वस्तू किंवा 9 नग होतात. लक्षात घ्या. ठीक आहे, 24 कागद म्हणजे किती, आता बरेच वेळा हे प्रश्न पेपरमध्ये पाहायला मिळतात. 24 कागद म्हणजे 1 दस्ता. लक्षात घ्या, 24 कागद म्हणजेच किती, 1 दस्ता. आपण पाहतो ना रिम जे काय असतात त्या,
त्या रीम मधून तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहेत 20 दस्ते. आता हे जे काही दस्त आहे हे असे 20 दस्ते जर घेतले तर त्यापासून काय होते, एक रीम तयार होते. किती तयार होतात, त्यापासून एक रीम तयार होते. ठीक आहे. त्यानंतर 480 कागद म्हणजे किती, तर 480 कागद म्हणजेच किती, एक रीम म्हणतो आपण त्याला. 480 कागद म्हणजेच किती, एक रीम. म्हणजेच 20 दस्त्यामध्ये किती कागद येतात, तर 480 कागद येतात असा त्याचा अर्थ होतो. एक गुंठा म्हणजे किती, तर एक गुंठा म्हणजेच किती, 1089 चौरस मीटर. याला आपण काय म्हणतो, एक गुंठा म्हणतो. एक गुंठ्यामध्ये किती जमीन असते, तर 1089 चौरस मीटर इतकी काय असते त्याच्यामध्ये जमीन असते. ठीक आहे. बघा हे जे काही पुढची प्रश्न आहे ती पुढची प्रश्न घेऊ, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 30 घेतले, तसेच ही 30 आहेत वर्षे. अलग लक्षामध्ये ही पण काय आहे, तर 30 प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. अलग लक्षामध्ये हे बघा थोडस ड्रॉ करतो घेतो. पुढचा यामध्ये जे काही पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न पाहू शकता. 1 हेक्टर, आता बऱ्याच वेळा जमीन जे काही असतात ह्या जमीन कशामध्ये असतात, हेक्टर्स मध्ये आपण पाहतो. 1 हेक्टर्स म्हणजे किती, तर 1 हेक्टर म्हणजे 100 आर म्हणतात त्याला. लक्षामध्ये जमिनीच्या संदर्भामध्ये वापरण्यात येणारे हे एकक आहे आर. त्यानंतर 1 एकर म्हणजे किती, तर 1 एकर म्हणजे साधारणतः 4000 चौरस मीटर. याला आपण काय म्हणतो, 1 एकर असं म्हणतो. ठीक आहे. 1 मीटर बरोबर किती, तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असा होईल. ठीक आहे. त्यानंतर इथं पुढे पण आपल्याला सांगता येईल एक. ठीक आहे. पुढे बघू आपण असेल ते एकक, नाही तर मी तुम्हाला लिहून देतो खाली. त्यानंतर काय, अर्धा मीटर. अर्धा मीटर म्हणजेच किती, 50 सेंटीमीटर. पाव मीटर म्हणजे किती, पाव मीटर. पाव मीटर म्हणजेच 25 सेंटीमीटर. पाऊण मीटर म्हणजेच किती, 75 सेंटीमीटर. 1 लिटर बरोबर किती, 1 लिटर म्हणजेच 1000 ml. आपण त्याला ml म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला मिलीलीटर म्हणतात. ml 1000 ml. अर्धा लिटर म्हणजेच किती, तर अर्धा लिटर म्हणजेच 500 मिलीलीटर. 39 नंबरचा. पाव लिटर म्हणजे किती, पाव लिटर. पाव लिटर म्हणजे 250 मिलीलीटर. 60 प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना. हे 60 प्रश्न तुम्ही सोडले तर त्यातला बेसिकचा सगळा भाग तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. अतिशय सोप्या पद्धतीची प्रश्न दिलेली आहेत क्लासमध्ये. हे आपण सगळं सोडून घेतो विद्यार्थ्यांकडून. आलं लक्षामध्ये. पाऊण लिटर म्हणजेच किती, पाऊण लिटर म्हणजे 750 ml. त्याला आपण पाऊण लिटर असं म्हणतो. अर्धा किलोग्रॅम म्हणजेच किती, अर्धा किलोग्रॅम. अर्धा किलोग्रॅम म्हणजेच किती, 500 ग्रॅम. पाव किलोग्रॅम म्हणजे किती, पाव किलोग्रॅम. पाव किलोग्रॅम बघा इथं, पाव म्हणजेच 250 ग्रॅम. पाऊण म्हणजेच किती, 750 ग्रॅम. 1 किलोमीटर म्हणजेच किती, 1000 मीटर. त्याला आपण 1 किलोमीटर म्हणतो. ठीक आहे. पूर्ण पहा, जेणेकरून ही जी काही सगळी प्रश्न आहेत ही सगळी प्रश्न तुम्हाला कव्हर होतील. अतिशय महत्वाची प्रश्न आहेत. अर्धा किलोमीटर म्हणजेच किती, अर्धा किलोमीटर म्हणजेच 500 मीटर. पाव किलोमीटर म्हणजेच किती, 250 मीटर. पाऊण किलोमीटर म्हणजेच किती, 750 मीटर. 1000 ही संख्या लिहून दाखवा. 1000 एक वर 00 टाकायचं. पुढं अर्धा हजार. अर्धा हजार म्हणजेच किती, 500. पाव हजार म्हणजेच किती, 250. पाऊण हजार म्हणजेच किती, 750. त्यानंतर 12 इंच. 12 इंच म्हणजे त्याला आपण म्हणतो 1 फूट. ही महत्वाची एकक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही. ठीक आहे. त्यानंतर 3 फूट म्हणजेच किती, 3 फूट म्हणजेच 1 यार्ड. 1 यार्ड. 1 मैल म्हणजेच किती, 5280 फूट. 5280 फूट म्हणतो आपण त्याला. 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम. आता साधारणतः ग्रामीण भागामध्ये तुम्हाला ही एकक पाहायला मिळतात क्विंटलच्या मापाचं. 1 क्विंटल म्हणजे 100 kg.
लक्षामध्ये किती 100 किलोग्रॅम त्याला म्हणतो आपण 1 क्विंटल. अर्धा क्विंटल म्हणजेच किती 50 किलोग्रॅम. अर्धा क्विंटल म्हणजेच 50 किलोग्रॅम. पाव क्विंटल म्हणजेच किती 25 किलोग्रॅम त्याला आपण पाव क्विंटल म्हणतो. पाऊण क्विंटल म्हणजेच किती त्याला आपण 75 किलोग्रॅम म्हणतो. आणि 1 टन म्हणजेच किती तर 1 टन म्हणजेच 1000 किलोग्रॅम. आणि त्यालाच आपण 10 काय म्हणतो क्विंटल असं म्हणतो 10 क्विंटल. तर ही जवळपास 60 प्रश्न आहेत. लक्षात घ्या ही 60 प्रश्न तुम्हाला या भागामध्ये आपण कव्हर केलेले आहे. असा बेसिकचा भाग आपण प्रत्येक वेळी घेऊन येऊ ज्यामध्ये क्लासच्या मटेरियल स्वरूपात तुम्हाला हे पाठवण्यात येईल. आलं लक्षामध्ये ज्या लोकांना क्लासचं मटेरियल्स लागत असेल त्या लोकांनी 9405828742 या क्रमांकावरती आम्हाला काय करायचं आहे संपर्क आणि टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा ज्यावरती तुम्हाला ह्या PDF फ्री मिळतात. टेलिग्राममध्ये तुम्हाला भारती अकॅडमी नावाचं जे काही चॅनल्स आहे हे भारती अकॅडमी जालनं टाकलं तरी येऊन जाईल. ठीक आहे. तर हे चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व जे काही मटेरियल आहे हे फ्री मिळेल. ज्यामध्ये सगळा कंटेंट या पद्धतीने विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आपण तयार केलेला आहे. लक्षात घ्या हे म्हणजे सगळा जो काही भाग आहे हा विद्यार्थ्यांकडून आपण क्लासमध्ये सोडून घेतो. बरेच विद्यार्थी असतात की त्यांना ह्या संख्या माहिती नसतात. आलं लक्षामध्ये म्हणून आपण हा विद्यार्थ्यांकडून काय करतो क्लासमध्ये प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिस करून घेतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.